तब्बल 40 वर्ष काँग्रेससोबत राहिलेल्या आवाडे कुटुंबातील काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. महायुती सर्व पक्ष एकत्र आले, पण तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातला आणि हातकणंगले तालुक्यातील आवाडे विरुद्ध माने हा राजकीय संघर्ष काही संपताना दिसत नाही. उलट आता या संघर्षाचा दुसरा अंक सुरू होणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागलाय. 2009ला एकेकाळी आम्ही दोघं एकत्र आहोत असं सांगत माने आणि आवाडेंनी एकत्र पुरणपोळी खाली आणि त्यांच्यातील राजकीय दरी दूर झाली असं सांगितलं. मात्र आता हीच दरी पुन्हा वाढताना दिसते. महायुतीमध्ये वरच्या स्तरावर मैत्री असली तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही गटांमध्ये अद्याप ही वर्चस्वाची लढाई कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आणखी जोर धरू लागली. हो, अजून 3 वर्ष बाकी असणाऱ्या 2029च्या लोकसभेची तयारीच तर सुरू झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीत थेट मानेंनाच आव्हान उभं करण्याची रणनीती राहुल आवाडे आणि त्यांचे वडील प्रकाश आवाडे आखत आहेत का, असा प्रश्न विचारला जातोय. नेमकं काय घडतंय, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला थोडीशी बेसिक माहिती समजून घेणं गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, जो तालुका आहे आणि याच तालुक्यात येतं इचलकरंजी शहर. इचलकरंजी शहर हे याच भागातील राजकीय दृष्ट्या प्रभावी केंद्र आहे. आता जर या मतदारसंघाच्या राजकारणाकडे पाहिलं तर इथं वेळोवेळी म्हणजे हातकणंगल्याच्या लोकसभेत माने कुटुंबाची मोठी ताकद राहिली आहे. बाळासाहेब माने या मतदारसंघातून 5 टर्म खासदार राहिलेत. त्यानंतर त्यांच्या सूनबाई निवेदिता माने हे देखील 2 वेळा खासदार राहिलेत आणि सध्या त्यांचे पुत्र धैर्यशील माने हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून पूर्वीचा इचलकरंजी आणि आत्ताच्या हातकणंगले मतदारसंघावर माने कुटुंबाचं प्रभावी वर्चस्व राहिले. आता बोलूयात आवाडे कुटुंबाबद्दल. इचलकरंजीच्या राजकारणात आवाडे कुटुंबाचंही तितकंच मोठं स्थान राहिले. तब्बल 40 वर्ष हे कुटुंब काँग्रेससोबत प्रामाणिकपणे उभं राहिलं. कल्लाप्पा आवाडे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा खासदार राहिलेत. त्यांचे पुत्र प्रकाश आवाडे हे इचलकरंजी मतदारसंघातून आमदार राहिलेत आणि सध्या प्रकाश आवाडे यांचे पुत्र आणि कल्लाप्पा आवाडे यांचे नातू राहुल आवाडे हे इचलकरंजी मतदारसंघाचे आमदार आहेत. म्हणजेच इचलकरंजी शहर असो किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, या संपूर्ण भागाच्या राजकारणात 2 कुटुंबाचा प्रभाव कायम राहिलाय. एक म्हणजे माने कुटुंब आणि दुसरं म्हणजे आवाडे कुटुंब. पण यांच्यातील पारंपरिक राजकीय संघर्ष हा अनेक वर्षापासून चर्चेचा विषय राहिलाय. आता महायुतीमध्ये एकत्र आल्यानंतर हा संघर्ष थांबेल असं वाटत होतं, पण सध्याच्या राजकीय हालचाली पाहता या वादाचा दुसरा अंक पुन्हा सुरू होण्याची चिन्ह दिसतात आणि त्यामुळं आगामी लोकसभा निवडणूक 2029 मध्ये हातकणंगले मतदारसंघात राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भाजपची डोकेदुखी वाढू शकते असंही सांगितले जाते. आता बघा, इचलकरंजी शहराच्या राजकारणात आवाडे कुटुंबाचं वर्चस्व अनेक दशकांपासून आहे. आवाडे कुटुंबानं त्यांच्या राजकारणाची सुरुवात अर्थात कल्लाप्पा आवाडे यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून केली आणि शेवटपर्यंत ते काँग्रेस सोबत राहिले. कल्लाप्पा आवाडे हे विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले, मंत्रीही झाले. लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली. त्यावेळी आजचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. याच काळात माने विरुद्ध आवाडे हा संघर्ष अधिक तीव्र झाला. एका निवडणुकीत माने यांनी कल्लाप्पा आवाडे यांचा पराभव केला. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत पुन्हा आवाडे विरुद्ध माने असा सामना रंगला आणि यावेळी आवाडेंनी मानेंचा पराभव केला. म्हणजेच या लोकसभा लढतीत दोन्ही कुटुंबामध्ये एक विजय आणि एक पराभव असा सामना बरोबरीत सुटला. मात्र राजकीय संघर्ष काही थांबला नाही. 2009 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर निवेदिता माने यांच्या विरोधात राजू शेट्टी मैदानात उतरले आणि प्रकाश आवाडे यांचे पुत्र कल्लाप्पा आवाडे यांचे नातू राहुल आवाडे हेच निवेदिता माने यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली. मात्र काँग्रेसबद्दलची निष्ठा आणि वरिष्ठांचा दबाव यामुळे शेवटच्या क्षणी त्यांना माघार घ्यावी लागली आणि मग गुढीपाडव्याच्या निमित्ताने आवाडे यांच्या बंगल्यावर 2009 साली पुरणपोळीचं जेवण झालं. याच वेळी निवेदिता माने आणि आवाडे एकत्र दिसले आणि आम्ही एकत्र आलो आहोत असं जाहीर करण्यात आलं आणि मग आवाडे विरुद्ध माने हा संघर्ष संपला का असा सवाल विचारला जाऊ लागला. याशिवाय निवेदिता माने यांचा प्रचार आपण करणार असल्याचं आवाडे यांनी सांगितलंही होतं. मात्र प्रत्यक्षात ते कितपत घडलं हा राजकीय वादाचा विषय मानला जातो आणि त्या निवडणुकीत अखेर राजू शेट्टी विजयी झाले. निवेदिता माने यांचा पराभव झाला. अनेक वर्ष आवाडे कुटुंब काँग्रेसमध्येच होतं, पण स्थानिक पातळीवरील वाद
हळवंकर विरुद्ध आवाडे संघर्ष, काँग्रेसकडून होत असलेलं दुर्लक्ष यामुळे समीकरणं बदलू लागली आणि 2019 मध्ये प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. यानंतर लागल्या त्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुका. हातकणंगले लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरण्याची तयारी प्रकाश आवाडे यांनी सुरू केली. आपण निवडणूक लढवणार अशी घोषणाही त्यांनी केली होती. पण नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर चर्चेतून मार्ग निघाला आणि प्रकाश आवाडे यांना थांबवण्यात आलं आणि यानंतर धैर्यशील माने यांना शिवसेनेतून म्हणजे महायुतीतून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने. आता यानंतर विधानसभेचं गणित रंगायला सुरुवात झाली. प्रकाश आवाडे यांनी त्यापूर्वीच स्पष्ट केलं की त्यांचे पुत्र राहुल आवाडे हे अपक्ष का होईना पण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. त्यामुळे मग महायुतीसमोर पुन्हा अडचण निर्माण झाली, कारण दुसरीकडे सुरेश हळवंकर यांचाही विचार करावा लागणार होता. अखेर पर्याय नसल्यामुळे आवाडे कुटुंबाची ताकद लक्षात घेऊन राहुल आवाडे आणि प्रकाश आवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर राहुल आवाडे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली आणि चांगल्या मताधिक्याने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. आता या सगळ्या राजकारणाला नवं वळण मिळताना दिसते. आता बघा, नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात उदय सामंत यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 2029च्या निवडणुकीसाठी संजय मंडलिक हेच आगामी उमेदवार असतील असं जाहीर केलं. आणि मग काय, त्यानंतर लगेचच प्रकाश आवाडे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळाली तर आपण हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवू असा सूचक इशाराच दिलाय. म्हणजे आता पुन्हा एकदा धैर्यशील माने विरुद्ध आवाडे असा संघर्ष रंगण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मग काय, याची चर्चा सुरू झाली राजकीय वर्तुळात आणि ती रंगलीही. ही चर्चा सुरू होताच इचलकरंजीत भावी आमदार वेदांतिका धैर्यशील माने अशा आशयाचे पोस्टर झळकू लागले. म्हणजेच तुम्ही आमच्या लोकसभेत हस्तक्षेप करणार असाल तर आम्ही इचलकरंजी विधानसभेत उतरू असा अप्रत्यक्ष इशारा माने गटाकडून आवाडे गटाला दिला जातोय हे स्पष्ट दिसतं. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीला अजून जवळपास 3 वर्षाचा कालावधी आहे. असं असतानाही आतापासूनच राजकीय संघर्ष पेटताना दिसतोय. त्यामुळे पुढच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी हातकणंगले आणि इचलकरंजीचं गणित डोकेदुखी ठरू शकतं. कारण जर राहुल आवाडे किंवा प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभेकडे मोर्चा वळवला तर दुसरीकडे माने गट इचलकरंजी विधानसभेत वेदांतिका माने यांना पुढे करणार का हा प्रश्न चर्चेत आहे. आणि म्हणूनच आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे की पुन्हा एकदा हातकणंगले आणि इचलकरंजीमध्ये माने विरुद्ध आवाडे या संघर्षाचा दुसरा अंक सुरू होणार का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.